काहीही न भिजवता, कसलंही वाटण न करता फक्त 2 वाटी पोह्यांपासून आज बनवणार आहोत आपण कुरकुरीत असे मसाला वडे. आणि खास म्हणजे फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये हे वडे बनवून होतात. आतमध्ये मस्त जाळीदार आणि बाहेरून एकदम कुरकुरीत होतात. तर इथे सर्वात आधी मी घेतलेले आहेत 2 वाटी पोहे. हे आपण जे कांदा पोहे बनवतात ते वाले पोहे आहेत. आता यामध्ये आपण हलकसं कोमट पाणी घालणार आहोत. खूप गरमही नाही आणि खूप थंडही नाही, हे कोमट पाणी आहे. कोमट पाण्याने आपल्याला पोहे हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. गरम पाणी घातल्याने पोहे लगेच सॉफ्ट होतात, म्हणून आपण इथे गरम पाण्याचा वापर केलेला आहे. हे पहा, मी इथे हे पोहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पोहे एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता आपण हे झाकून 5 मिनिटे बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत आपण आपली चटणी बनवूया. तर चटणी बनवण्यासाठी मी ते घेतलेले आहे ओलं नारळ, त्याचबरोबर घेऊया 2 इंच आलं, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी चिंच. इथे मी चिंचेचा वापर करत आहे. तुमच्याकडे चिंच नसेल तर तुम्ही अर्धा लिंबाचा रसही वापरू शकता. त्याचबरोबर मी इथे घेतलेली आहे 4 चमचे शेव. तर मी ते शेवचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे शेव नसेल तर तुम्ही याऐवजी डाळव्यांचाही वापर करू शकता किंवा भाजलेल्या शेंगदाण्यांचाही वापर करू शकता. आणि त्याचबरोबर घालूया चवीपुरते मीठ. आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरला वाटून घेऊया. तर इथे मी चटणी ही व्यवस्थित वाटून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता ही आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया. चटणी ही खूप गाढी आहे म्हणून मी थोडंसं यामध्ये पाणीही ऍड करत आहे. आता आपण चटणीला मस्त अशी फोडणी देऊया. त्यासाठी मी इथे तेल गरम करून घेतलेलं आहे. आता त्या तेलामध्ये आपण टाकूया मोहरी, थोडंसं हिंग आणि कढीपत्ता. मोहरी आणि कढीपत्ता मस्त असा तडतडला गेलेला आहे. आता आपण हे चटणीवरती घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया. तर इथे चटणी ही तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी इडली बरोबर, डोस्या बरोबर खाऊ शकता. आणि इकडे आपले पोहे हे व्यवस्थित भिजले गेलेले आहेत. हे पहा, तुम्ही पाहू शकता अगदी सॉफ्ट असे झालेले आहेत. आता हे आपण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये घालूया चवीपुरते मीठ आणि पाव चमचा हिंग. आता हे आपण व्यवस्थित हाताने मळून घेऊया. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते, आवडत आहे का? आणि आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी हे व्यवस्थित मळून घेतलेले आहे. आता यामध्ये घालूया आपण पाव वाटी दही. दही घालून आपण आणखीन हे 2 ते 3 मिनिटे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. इथे मी आणखीन 2 ते 3 मिनिटे हे व्यवस्थित मळून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपण काही मसाले ऍड करूया. इथे मी घेतलेले आहेत बारीक चिरून घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या. त्याचबरोबर इथे मी घेतलेला आहे कढीपत्ता, तोही मी बारीक चिरून घेतलेला आहे. त्याचबरोबर मी ते घेतलेले आहे 2 इंच आलं, तर हे मी किसून घेतलेलं आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही यामध्ये आल्याची पेस्ट घातली तरीही चालेल. त्याचबरोबर यामध्ये मी घातलेली आहे थोडीशी कोथिंबीर. आणि त्याचबरोबर यामध्ये घालूया आपण पाव कप तांदळाचे पीठ. तर पोह्याला कोणत्याही प्रकारची बाइंडिंग नसते, त्यामुळे आपल्याला इथे तांदळाच्या पिठाचा वापर करायचा आहे. आता हे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित मळून घेऊया. तर इथे मळत असताना मी इथे आणखीन 2 ते 3 चमचे दही वापरलेलं आहे. तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही पाण्याचा वापर करूनही हे मळून घेऊ शकता. तर इथे सर्व मिश्रण हे व्यवस्थित मी मळून घेतलेलं आहे. आता याचे आपण वडे बनवूया. त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावायचं आणि नंतर आपण याचे वडे बनवायचे आहेत. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. 15 ते 20 मिनिटांमध्ये वडे हे बनवून होतात. सकाळच्या नाश्त्यामध्ये किंवा मुलांच्या डब्यासाठीही तुम्ही हे बनवू शकता. काहीही भिजवण्याची गरज नाही ना वाटण करण्याचीही गरज नाही. अगदी सोपी अशी रेसिपी आहे. नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता इथे माझे वडे हे सर्व बनवून झालेले आहेत. आता आपण हे फ्राय करूया. तर इथे मी शालो फ्राय करत आहे. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही हे डीप फ्राय करूनही खाऊ शकता किंवा स्टीम करूनही खाऊ शकता. हे वडे आपल्याला मध्यम आचेवरती गोल्डन क्रिस्पी होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने अगदी एकसारखे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. इथे तळण्यासाठी मला किती वेळ लागला तेही मी तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्याला एकसारखे हे तळून घ्यायचे आहेत. इथे मी पोह्यांबरोबर तांदळाच्या पिठाचा वापर केलेला आहे. तुम्हाला जर तांदळाच्या पिठाचा वापर करायचा नसेल
तर तुम्ही त्याऐवजी बारीक रवा वापरू शकता. तर इथे वडेही व्यवस्थित तळून झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी गोल्डन क्रिस्पी झालेले आहेत आणि हे वडे मला तळण्यासाठी 5 ते 6 मिनिटे लागलेली आहेत. आता आपण हे काढून घेऊया. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली, आवडली का? आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत खात रहा आणि पाहत रहा आपले टेस्टी टाउन.